नानू शेती आहे, सुंदर दिसते ना. नाही असं कसं रोशननी तर आजच घेतली पाहिजे. रामकृष्ण हली म्हणते पूर्ण करायला पाहिजे की नाही, आणि नाही केली तर रोशन मला ओरडेल का की तू तुला एवढं रडू का देते. कोण येत आहे ग? हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग ना दुपारी सुरू होतो आहे, म्हणजे आता ऑलमोस्ट 3-3:30 वाजता आहेत. 3:30 वाजलं आहे एक्झॅक्टली. सो मी छान अशी रेडी झाली आहे. त्याचं कारण असं, एका स्पेशल गोष्टीसाठी आम्ही चाललो आहे. सो ती स्पेशल गोष्ट म्हणजे आम्ही गाडीची डिलिव्हरी घ्यायला चाललो आहे. सो सगळ्यांना प्रश्न पडला असेल की तुम्ही गाडी घेतली का. सो नाही, आम्ही घेतलेली नाही आहे, पण माझी मैत्रीण, तुम्ही बरेचदा बघितलं असेल ब्लॉगमध्ये, नेहाला, त्यांनी गाडी घेतलेली आहे. आणि त्यांचा आग्रह खूप होता की तुम्ही आमची डिलिव्हरी जेव्हा केव्हा असेल तुम्ही आम्हाला सोबत हवे आहे किंवा तुम्ही सोबत चला. सो मग रोशनने सुद्धा त्याचं ऑफिसचं सगळं मॅनेज करून आम्ही आता चाललेलो आहे गाडीची डिलिव्हरी घ्यायला. रोशन ऑलरेडी त्यांना सोडायला गेलेला होता. सो तो येतो आहे आम्हाला घ्यायला. तो आला की आम्ही दोघी रेडी होऊन बसलेलो आहे, मी आणि अनाया. मग आम्ही जातो. त्याच्यासाठी पण काहीतरी आम्हाला असं भेटवस्तू घ्यायची आहे. ॲक्च्युली बुके नको वाटतो आम्हाला की तो वेस्ट जातो. ॲट द सेम टाईम ते मिठाई किंवा असे चॉकलेट्स किंवा सेलिब्रेशन असं काही ते नाही त्यांना आवडत, तेवढं नाही त्यांच्याकडनं खाल्लं जातं. मला माहिती आहे चांगलं, म्हणून ते पण मला प्रश्न पडतोय की ते पण घ्यायचं की त्यापेक्षा बुकेच बरा राहील. सो आता रोशन आल्यावर मी काहीतरी डिसाईड करते की काय घेतलं पाहिजे त्यांना भेटवस्तू. सो ते पण घेऊन आम्ही वाटेत मग त्यांची गाडीची डिलिव्हरी घ्यायला जाणार आहोत. सो ते जेवढे एक्सायटेड आहे ना गाडीसाठी, तेवढेच आम्ही पण आहे. म्हणजे रोशन तरी आहे, कारण रोशनला त्याची गाडी चालवून बोर होते आणि आम्ही बरेचदा फिरायला मिळून जात असतो, ते आणि आम्ही. सो त्याला असं काहीतरी नवीन कुणाची आणि छान, आणि यांचा बॉन्ड इतका छान आहे की माझी तुझी असं काही नाही आहे आमच्यात. सो आमची गाडी ते कधी पण घेऊन जाऊ शकतात आणि त्यांची गाडी आम्ही कधी पण घेऊन जाऊ शकतो, असला बॉन्ड आहे आमच्यात. त्याच्यामुळे येस, जेवढे ते एक्सायटेड आहे तेवढेच आम्ही एक्सायटेड आहोत. आणि हां, ॲट द सेम टाईम आम्हाला पण तेवढाच आनंद आहे की त्यांच्या घरात एक छान नवीन वस्तू येते आहे. सो चला मग आता डिलिव्हरी कशी होते, परत आजचा दिवस कसा जातो. आणि हो, त्यांच्याकडनं पार्टी घेतल्याशिवाय तर आम्ही राहणार नाही. सो ते कधी होणार आहे हे काही डिसाईड झालं नाही. ते आज असणार आहे की ते कधीतरी असणार आहे, पण जेव्हा केव्हा असेल तर ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये पण मी शेअर करेल. आणि बाकी पुढे काय होतं आजच्या दिवसात ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करते. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आवडला तर लाईक, फ्रेंड, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हॅपी न्यू इयर. झालं बेटा, हॅपी न्यू इयर. बरं नानू, आपण कुठे चाललो ग? हो नाही, गाडी घ्यायला. कोणाची गाडी माहिती आहे का तुला? अरे बापरे, तुला कोणी सांगितलं नानू? हा, बाबांनी सांगितलं होतं. वाव. मग तू काय करशील, त्यांना काय म्हणशील? कॉंग्रॅच्युलेशन्स. काय म्हणशील? इकडे पाहून सांग, काय म्हणशील? अभिनंदन म्हणशील ना. अभिनंदन. अभिनंदन. ओके, ठीक आहे. मला तुमच्या गाडीमध्ये राईडला घेऊन जाल का असं विचारशील, ठीक आहे? ओके. कोणती गाडी घेतली त्यांनी? वेन्यू ना? वेन्यू माझी आवडती गाडी आहे बाय द वे. आणि तिथे ना ही मिठाई मला अगदी युनिक वाटली, गिफ्टिंगसाठी ही परफेक्ट वाटली. म्हटलं दुसरं काही देण्यापेक्षा आपण याचाच ना कस्टमाइज गिफ्ट बॉक्स बनवून घेऊया. नानू शेती आहे, सुंदर दिसते ना. सो आम्ही मस्त असं कस्टमाइज बॉक्स बनवून घेतलाय. आणि हलवायचं नाही नानू, ते तुटून फुटून जाते. ओके. हां, आपण हे कोणाला देऊ? राजेश अंकल, नेहा आंटी आणि त्रिशाला. वाव. तुला कोणतं खायचं आहे? ओके. मम्माला सांगू कोणतं खायचं आहे? हे कोणासाठी घेतलं नानू आणि कुणाला खायचंय? सगळ्यात स्मार्ट नेहा दिसून राहिली. नेहाचा घ्यावा. कुणाची कार आहे नानू? ये ना कस्टमर. सो तिथे गेलो आणि बराच वेळ आम्ही गाडीची डिलिव्हरी घेत होतो. खरं तर सगळेजण एक एक करून फोटो काढायची, सगळ्यांनी पूजा करायची, आरामात सगळं चाललं होतं. आणि खरंच ना, घरात एखादी नवीन वस्तू येणार आहे म्हटल्यावर किती आनंद होतो. आणि सगळ्यात जास्त हॅपी होती ती म्हणजे त्रिशा, कारण लहान मुलांचं खूप असतं की नाही मला ती गाडी पाहिजे बाबा, आणि आपल्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आजकाल कराव्या लागतात. त्यानंतर मी फारच शूट केलं नाही, कारण घरी यायलाच आम्हाला ऑलरेडी 6-6:30 झाले होते. जेवणामध्ये आज भाकरी होत्या आणि सोबत मुगाच्या डाळीचं वरण. तर मला भाकरी जमत नाही, आता मी शिकते मम्मीकडनं, आणि आता त्या मम्मीच भाकरी वगैरे इथे टाकत होत्या. त्यानंतर 11:30 वाजत होते. ऑलमोस्ट
आम्ही झोपायला चाललोच होतो तर तेवढ्यात त्यांचा फोन आला की नाही आता गाडीची राईड पण आज झालीच पाहिजे. ते मंदिरात जाऊन आले होते आणि मग आम्ही राईड घ्यायला खाली गेलो. मस्त वाटते तिथे वर. हो का, उंच उंच आहे का? पण एवढं काय होतं, आजच घेतली पाहिजे राईड. नाही असं कसं, रोशननी तर आजच घेतली पाहिजे. मी पण घेतले उद्या होता. मी मंदिरात गेलो होतो जय बाप्पा काढायला. काय करायला? काय करायला? दुसऱ्याने गुरुजींनी तिथी लावली. गुरुजींनी तिथी लावली तिथे जय बाप्पाच्या तिथे. ती आजकाल रोशनला म्हणते बाबा हॉर्न वाजव. बाबा वाजला. इथे बसते का? इथे बसते. तिला उभं राहायचं. हे रुतेन ना तिला. नाही रुतेल. ये चल, मी मागे घेते ते. ये जॅकेट घातलं, तुला काय रुतेल ग? नाही रुतत. चल बस. रिक्षा आता कुठे चाललो? रुतलं का? रिक्षा इकडे धूळ आहे ना, थांब ना. डिझाईन आहे. आपण मेन रोडवर आलो की मग ठीक आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि कालचा व्हिडिओ मी कंटिन्यू केलाच नाही कारण ऑलरेडी मी दुपारनंतर व्हिडिओ स्टार्ट केला होता आणि त्यानंतर मग काय नॉर्मल आपलं रुटीन होतं. आम्ही गाडीची डिलेवरी घेऊन आलो, घरी आलो, त्यानंतर परत मंदिरात जायचा आमचा प्लॅन झाला होता पण मग तो काही कारणास्तव आम्ही नाही गेलो मंदिरामध्ये दगडूशेठला. मग त्यानंतर घरी जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही एक राईड घ्यायला गेलो होतो. राजेशचा फोन आला की नाही नवीन गाडी घेतली आहे, सो रोशनची राईड तो बनत आहे. सो म्हणून आम्ही राईड घ्यायलाच ऑलमोस्ट 11:30 वगैरे गेलो होतो. त्याच्यानंतर घरी आलो आणि निवांत झोपलो. आता दुसरा दिवस आणि सकाळी उठल्यावर माझं असं झालं की पहिले आता आपल्याला घर साफ करायला पाहिजे कारण बऱ्यापैकी राडा झाला आहे. प्रत्येक 8 दिवसात तरी मी हे काम करते. विकेंडला माझं मोस्टली घर क्लीन करण्याचं काम असतं पण एवढ्यात ते काही झालं नाही आहे. थोडंसं रुटीन इकडे तिकडे चाललं आहे मागच्या 15 दिवसांपासून. सो त्याच्यामुळे म्हटलं आपण आज ना घर क्लीन करू कारण उद्यापासून सगळे पाहुणे येणार आहे. तो थोडंसं घर वगैरे पण क्लीन करून घेते म्हटलं आणि मग आजचा ब्लॉगही इथनंच कंटिन्यू करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि त्यानंतर मी सुरुवात केली साफसफाईला. बेडरूमपासून मी सुरुवात करते, मग हॉल, मग किचन, असं काहीसं मी करत असते. सो सगळ्यात कठीण काम म्हणजे ही बेडशीट काढणं आणि बेडशीट टाकणं, ज्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ जातो. सो सगळ्यात आधी मी ते करून घेतलं कारण 8 दिवसातनं एकदा तरी मी बेडशीट चेंज करत असते. आणि त्यानंतर अनायाची बॅग मला दिसली जी बऱ्यापैकी खराब झाली आहे. बऱ्याच दिवसाचं चाललं होतं की ही धुवून काढायची पण त्याचा मुहूर्तच लागत नव्हता. म्हटलं आज ही बॅग सुद्धा धुवून घेऊ म्हणून मी सगळं छान खाली करून घेतलं. त्यामध्ये होतं नव्हतं ते सगळं सामान. आणि आता मला याच्यावरही कमेंट आली होती की ही बॅग वॉश कशी करते कारण अगदी लाईट कलरची आहे. तर मी ती हातानेच वॉश करते आणि ती पटकन निघून सुद्धा जाते. असं काही फार करावं लागत नाही. मशीनमध्ये मी धुवत नाही, हातानेच धुवत असते. त्यानंतर बेडशीट टाकून घेतली आणि बेडशीट टाकण्याचा सगळ्यात जास्त आनंद होत होता तो म्हणजे अनायाला. तिला असा खाली बेड आणि मला नवीन बेडशीट टाकून दिली. आता मला याच्यावर लोळायचं असा खूप आनंदाने ती खूप उड्या मारत होती आणि किती वेळ ती बादशासारखी झोपली सुद्धा होती त्या बेडवर. काय झालं का नानू? काय करताय? का बरं नाही पिताय? ती झोपताय. तुला आवडली का बेटा बेडशीट? बेडशीट आवडली तुला? अच्छा, ब्लँकेट पाहिजे का मा? बँकलेट. आणि त्यानंतर अनायासाठी दूध बनवून दिलं. ती रिस्पॉन्सिबिलिटी रोशनकडे दिली आणि मी बाकीची साफसफाई माझी सुरू केली. आणि रिसेंटली मी ना ही चप्पल मागवली आहे घरात घालायची. एकदम मस्त क्वालिटी आहे, अगदी सॉफ्ट आहे, घरात घालायला एकदम परफेक्ट आहे आणि प्राइस पण खूप कमी आहे. किती? 300-400 ना? 400 400 समथिंग मध्ये आहे. तर एकदम बेस्ट वाटली मला म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. आणि ते ना ऑर्थो प्लस स्ट्रेस्ड म्हणजे ते पायांसाठी चांगली असते. सो घरात घालायला एकदम मस्त कम्फर्टेबल आहे. प्रोडक्ट टॅग करते, जर कोणाला हवे असेल तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता. आणि हा ना फोल्डिंग टेबल आहे जो आम्ही रोशनच्या ऑफिससाठी बनवून घेतला होता. पण नंतर आम्हाला असं वाटायला लागलं होतं की बेडरूममध्ये अडचण होते आहे म्हणून आम्ही त्याचं ऑफिस स्टेशन म्हणजे वर्क स्टेशन जे आहे ते हॉलमध्ये करून घेतलं. पण यावरही बऱ्यापैकी धूळ होते आणि ना इथे जागा असल्यामुळे आपण कुठली गोष्ट पटकन त्याच्यावर ठेवून देतो, असं बरेचदा होतं. सो ते पण मधनं क्लीन करत राहावं लागतं. त्यानंतर मग बेसिन एरिया क्लीन करायचा होता. नळ वगैरे छान, बेसिन वगैरे छान असं सगळं पुसून घेतलं मी. आणि आजकाल ना क्रेयॉन्स हातात लागल्यापासून आमच्या घराचे असे काहीसे हाल झाले आहेत. बाबांच्या ऑफिसची खुर्ची, आमचा सोफा सगळं काही रंगवलेलं आहे
अजून भिंती रंगवायच्या कळलेलं नाही आहे. माहिती नाही ते कळल्यावर आमच्या घराचा काय हाल होईल. पण मी प्रयत्न करते तिला सांगण्याचा की हे असं करायचं नाही, जमेल तेवढं करते. पण मग हे बालपण आहे ते असंच जगलं जातं असं मलासुद्धा वाटतं. म्हणून ठीक आहे, थोडं मोठं चालतं, बघू आपण त्याचं काय सोल्युशन आहे, ते कसं मिटवायचं हे पुढे गोष्ट. पण सध्या तरी मी तिला जेवढं म्हणजे म्हणायचा प्रयत्न तर करतेच की असं नाही करायचं. पण तिने केलं तर तिला फार मी अशी रागवत पण नाही. त्यानंतर मग ते क्लीन केलं आणि सोफा वगैरे पण क्लीन करून घेतला. त्यानंतर हॉलमधला टीव्ही युनिट या सगळ्या गोष्टी छान अशा क्लीन करून घेतल्या. 8 दिवसातनं एकदा तरी ही क्लिनिंग करावीच लागते. ही डस्टिंग जर केली नाही ना तर घरात सगळीकडे फक्त धूळ आणि धूळ दिसते. आता किचन तुम्ही बघू शकता किती राडा झालाय. सो वेळेवर जागच्या जागी वस्तू जर ठेवल्या नाही तर असा सगळा राडा होतो. मी पटापट सगळ्या वस्तू आवरायला सुरुवात केली. जी गोष्ट जिथे ठेवली पाहिजे ती सगळी नेऊन ठेवल्या आणि मग काही गोष्टी बर्ण्यांमध्ये भरून पण ठेवायच्या होत्या. माझी काय प्रॅक्टिस असते की जेव्हा बर्नी खाली होते ना तेव्हा मी ती धुवून घेते आणि माझं एक स्टोरेज बॉक्स आहे की इथे सगळ्या खाली बरण्या ठेवायच्या. आणि जेव्हा केव्हा मी नवीन कुठली गोष्ट फोडत असते, म्हणजे आता जसं मूग डाळीचं पॅकेट फोडलं मग ती एखादी खाली बरणी घ्यायची, त्याच्यामध्ये ते भरून ठेवायचं. म्हणजे बरण्या एक सोबत सगळ्या काढून धुवायची गरज पडत नाही. प्रत्येक वेळी बरणी धुवूनच मग ठेवायची. त्यानंतर मग हा प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतला, तो पुसून घेतला. आता गॅस ओटा क्लीन करायचा होता, तेही करून घेतलं. भांडी जी आहे ती विसळून मी बाहेरच्या बेसिनमध्ये नेऊन ठेवते जर काही इथे राहिली असेल तर, ते करून घेतलं. गॅस छान पुसून घेतला आणि फायनली माझं सगळं घर आता छान असं क्लीन झालं होतं, फ्रेश वाटत होतं. म्हटलं आता आपणही फ्रेश व्हावं. पण त्याआधी मी केलेला कचराही मलाच निसरायचा होता, कारण मावशींना यायला वेळ होता आणि म्हणून पहिले झाडू केला आणि त्यानंतर आता कपडे वाळू टाकायचे पण होते. म्हटलं हे पण काम करूनच घेऊ आणि त्यानंतरच आंघोळ करू. सो कपडे पहिले काढून घेतले जे होते ते सुकलेले, त्यानंतर वाळू टाकले आणि त्या कपड्यांच्या घड्याही घातल्या. नानू काय म्हणते बेटा तू काय म्हणताय? रामकृष्ण हरी म्हणते. अरे बापरे, कोणी शिकवलं का बेटा तुला? मम्मानी की आजीनी? हे कोण आहे? मम्मी आजी. व्हेरी गुड. आणि अजून काय म्हणते तू? असे म्हणतेस ते माझं गुतू ग. आणि आता मी आंघोळ करून छान अशी फ्रेश झाली होती. आता स्वयंपाक करायचा होता, पण मम्मींनी भाजी करून ठेवली होती त्यामुळे तेवढा स्वयंपाकाचा लोड नव्हता. फक्त मला वरण भाताचा कुकर लावायचा होता आणि पोळ्या टाकायच्या होत्या. सो सगळ्यात आधी पटकन मी कुकर लावून घेतला आणि मग त्यानंतर कणिक भिजवायला घेतली. सो कणिक थोडीशी मुरेपर्यंत मला थोडासा वेळ मिळाला, तेवढ्यात मग बाकीचं क्लिनिंग म्हणा किंवा काय गोष्टी करायचं तेवढं करून घेता येतात. पटापट पोळ्या टाकल्या आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आणि त्यानंतर संध्याकाळीच मी व्हिडिओ शूट करायला घेतला, कारण दिवस आपला नॉर्मल एकदम रुटीन होतं. आणि त्यानंतर मम्मी इथे ना चिवडा बनवणार होत्या, त्यासाठी मग पोहे गाळून घेतले. नानू कुठे चालली ग? बाहेरून जाऊन आलो आणि त्यानंतर मम्मीने चिवडा बनवायला घेतला. सगळ्यात आधी पोहेने पातळ पोहे घेतलेले आहेत, ते छान असे भाजून घेतले. भाजतानाच त्यामध्ये थोडीशी हळद, तिखट आणि तेल टाकून ते भाजून घेतले. त्यानंतर इथे मक्याचे पोहे तळून घेतलेले आहे, दलिया तळून घेतलेला आहे, शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. मी काय सांगू, मला अजिबात असं बसून बोलायला वेळ मिळत नाहीये. काय होतं ना, म्हणजे कामं तर चालली आहे, भरपूर कामं चालली आहे, मी शूट करू शकते, पण असं बोलून म्हणजे मी नेहमी जशी ब्लॉगिंग करते ना तसं काही थोडं जमत नाही आहे. आत्ता पण मी तिला थोडासा चाट देऊन आलेली आहे आणायला. आणि मी तुमच्यासोबत 1-2 इन्सिडेंट्ससुद्धा शेअर करते आत्ता झालेले. आता आम्ही अराऊंड 7, 7:30, 8 वाजता घराच्या बाहेर पडलो. 7, 7:30ला पडलो. मम्मींचं थ्रेडिंग करायचं होतं, तिथे मम्मींना घेऊन गेली. मम्मीचं थ्रेडिंग झालं आणि अनायाचे प्रश्न आजकाल किती जोरदार असतात, किंवा ती किती जिद्दी झाली आहे किंवा तिला किती चेंज झाला आहे तुमच्याशी मी शेअर करते, जे काय आता झालं आहे थोड्या वेळाआधी. आणि म्हणूनच मला बोलता पण काही आलं नाही. मी होईल तसं ब्लॉग शूट करते आहे. जस्ट माझ्या पोळ्या झाल्या आणि मी इकडे बेडरूममध्ये आली, शांततेत बोलू म्हटलं 2 शब्द. सो मम्मींचं तिथे थ्रेडिंग करता करता, मम्मी काय करते, मला पण करायचं आहे, मम्मा काय करते, मला पण करायचं आहे, असं सगळं चाललं होतं. हा एक चेंज की जे मी करेल ना ते मी लिप ग्लॉसही लावलं ना तरी तिला पाहिजे असतं. बाहेर निघा, मम्मा मी लिपस्टिकच नाही लावली. सो मुलींचं खूप डिफिकल्ट असतं हे मला कळायला लागलं आहे, आणि किती फक्त 2 वर्षात. त्यातलं त्यात त्यानंतर मग मला पार्लरमध्ये जायचं होतं, वॅक्सिंग वगैरे करायचं होतं. मी तिकडे गेली आणि पहिले काय होतं, ती रोशनसोबत बाहेर थांबायची, पण आजकाल तसं नाही आहे, तिला पण यायचं असतं आतमध्ये.
सो मग ती माझ्यासोबत आतमध्ये आली. मग वॅक्सिंग करताना मला बघितलं आणि थोडंसं आपण असं म्हणतो ना, तर मला माहीत होतं हे तिचं ऑब्झर्वेशन ती कधी ना कधी कुणाला सांगणार आहे. घरी आल्या आल्या ती मम्मींना सांगायला लागली, मम्मींनी असं केलं होतं, मम्मा अशी कलत होती, ती आणती मम्माला अशी कलत होती आणि मम्माला दुखलं होतं. सो मम्मी म्हणजे बापरे हिने काय बघितलं. सो त्यांच्यासमोर कुठल्या गोष्टी करणं म्हणजे पण खूप कठीण झालं आहे. हा एक दुसरा इन्सिडेंट सांगते. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो स्टार बाजारमध्ये, काही सामान आणायचं होतं. माझी वहिनी आत्ता येते, ती बसमध्ये बसली आहे. मग वहिनी, तुम्हाला ही अपडेट मी दिलीच नाही, माझी वहिनी मुंबईला राहते. एक 1.5 महिना झाला ती शिफ्ट झाली मुंबईला, कारण तिची जॉब लागलेली आहे. आणि दादा पण शिफ्ट होईल, पण ते थोडंसं काहीतरी पहिले फायनल लोकेशन वगैरे फिक्स व्हायचं आहे, त्यानंतर ते होतील. सो सध्या मग ती मुंबईला असल्यामुळे ती इथे येते आहे अनायाच्या बर्थडेसाठी. सो तिला घ्यायला पण आम्हाला जायचं, तिला वेळ होणार आहे रात्री. आणि त्यानंतर उद्या मग सगळे, उद्या तर नाही परवा माझे दीर जाऊबाई सगळे पण येणार आहेत. म्हणून मग काही सामान आणायचं होतं, तर आम्ही स्टार बाजारला गेलो. थोडेसे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स किंवा घरात काही लागणाऱ्या गोष्टी घेऊन आलो. आणि चिवड्याचं सामानसुद्धा आणलं. चिवडा करण्याचं कारण असं की मम्मी जेव्हा गावावरून आल्या होत्या थोडासा चिवडा घेऊन आल्या होत्या. तो खूप कमी क्वांटिटीमध्ये होता आणि रोज तिला रात्रीनं मम्मी थोडासा द्यायचा. तर तिला असं ती सवय झाली, मला चिवडा पाहिजे. तिचं रोज चाललं होतं की मला चिवडा पाहिजे. तो चिवडा संपून गेला. तेव्हाचा आमचं चाललं की ठीक आहे, हिला एवढाच आवडतो, तिला खरंच चिवडा खूप आवडतो. सो म्हटलं करू आपण. तर मम्मी म्हणे तुम्हाला सामान आणून दे, मी करून देते. सो ते केव्हाचं चाललं आहे. फायनली आज सामान आणून दिलं मम्मींना आणि मग आता त्या करतायत चिवडा. मम्मी खूप स्पेशल आणि खूप छान चिवडा करतात. आता तसा बनवत नाही, कारण थोडासा अनायाच्या हिशोबाने होतो आहे किंवा वेळ पण खूप झाला होता, म्हणून त्या म्हटलं की कांदे वगैरे सगळं काही मी टाकत नाही, साधा करते. पण जे काही आहे ते मी शॉर्टमध्ये रेसिपी तुमच्याशी शेअर करेल, जसा कसा बनवतात त्या. पण त्या चिवडा एकदम ऑसम बनवतात जेव्हा त्या दिवाळीसाठी किंवा घरी जेव्हा बनवतात. हा आता असं चालचलाऊ चाललेला आहे. सो त्या चिवडा बनवत होत्या, तेवढ्या वेळात मी पोळ्या टाकल्या. आणि तिथनं येताना मला अनायाच्या बर्थडेचे काही बलून्स ते राहिलेच होते माझे घ्यायचे, तर मी घ्यायला गेली दुकानामध्ये. रोशन कार पार्किंगला जागा मिळाली नाही म्हणून तो गाडीतच होता. तिला कुठे घेऊन जाणं इतकं कठीण झालेलं आहे. मी घेऊन गेली, मला काय पाहिजे ते तर बलून्स मिळालेच नाही, पण मग रॅपिंग पेपर वगैरे मी घेऊन आली. आणि त्यानंतर मग निघता वेळेस तिला बॉल दिसले आणि तिने 3-4 बॉल हातात घेतले. आणि तिला असं होतं की मला हे 3-4ही बॉल पाहिजे. घरात एवढे बॉल असल्यावर कशाला घ्यायचे हा माझा प्रश्न होता. पण मग खूप रडत होती, तर मी म्हटलं एखाद दुसरा मी तुला घेऊन देते. तिचं होतं नाही मला 3-4ही पाहिजे. आणि मी म्हटलं की नको, हिची मला सेकंड थॉट यायला लागले की हिची जिद्द पूर्ण करायला पाहिजे की नाही. आणि नाही केली तर रोशन मला ओरडेल का की तू तुला एवढं रडू का देते आहे. म्हणजे मला सगळे थॉट्स तिथले तिथे यायला लागले होते, घेऊ की नको. पण मी फायनली डिसिजन घेतलं, म्हणजे नाही, मला असं वाटतं की हिची जिद्द आपण जर एकदा पूर्ण केली तर ही परत तशीच म्हणेल आणि तिला तेच पाहिजे राहील. म्हणून मी ते बॉल कसे तरी ठेवून तिला तिथनं बाहेर काढलं. मी आली कारजवळ आणि तिने इतकं लोटांगण घेऊन इतकी जिद्दी पडून ती रडलेली आहे. घरी आल्यावर तिचा रड थांबत नव्हता. तिला मनवण्यामध्ये भरपूर वेळ गेला. माझ्या पोळ्या बाकी होत्या, मम्मीने मला कणिक भिजवून दिली. मी कसं बस्स पोळ्या टाकल्या आहे. तिला TV लावून दिली, तिला चॉकलेट्स, म्हणजे तिनं असं थोडीशी डिमांडिंग होत चाललेली आहे की मला चॉकलेट पाहिजे, मग मी आता रडते आहे तर. आणि मला साखर पाहिजे. तिला गोड जाम आवडतं आणि तिला आम्ही गोड फार नाही देत, त्याच्यामुळे मग तिचं असं झालं की जे नाही देत ना तेच खूप पाहिजे किंवा जिद्द करायची, अशा सगळ्या गोष्टी चालल्या आहे. सो हा एक्सपिरियन्स माझाच आहे की तुमच्याही अनायाच्या वयाच्या बाळाचे हेच एक्सपिरियन्सेस आहे. नक्की मला कमेंटमधून सांगा, कारण ह्या 15 दिवसामध्ये ह्या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. जिद्द किंवा हे पाहिजे ते पाहिजे खूप जास्ती झालेला आहे. आणि कुठे ना कुठे आजी असल्यामुळे कसं होतं की आजी देतेच लाडाने की चल. आम्ही तिला साखरेचे दाणे जरी द्यायचे झाले ना, मी चहा करताना कधी तिने मागितला तर आम्ही 2 किंवा 3 किंवा 4 दाणे एवढे मोजून देतो ती, मी लिटरली. आजी आल्यापासून डायरेक्ट चमचा हात टाकायचा बर्नीमध्ये, तो आपल्या हाताने पटकन घेऊन घ्यायचा, मला एवढीच पाहिजे, प्लेटमध्ये पाहिजे, वाटीमध्ये पाहिजे. असं सगळं थोड्याशा जिद्दी अजून वाढलेल्या आहेत. कारण थोडासा पाठिंबा पण मिळतो की हां मला मिळते, आजी देऊ शकते, मम्मा बाबा ओरडतात. आणि असं पण आम्ही थोडंसं नोटीस केलं की दोघांपैकी एकाचा धाक असावा. त्यात माझा थोडासा जास्ती धाक आहे तिला. मी ओरडली किंवा मी तिच्याकडे बघितलं तर ती थोडेसे हे होते. रोशनला तर ती भीत नाही आणि मम्मीला तर अजिबातच भीत नाही. सो असे सगळे बदल मला दिसून येत आहेत. म्हटलं तुमच्याशी शेअर करावं की तुमचाही असाच काहीसा एक्सपिरियन्सेस आहे का, आणि तुमच्याकडे काही छान सोल्युशन असेल ना ते पण मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा या सगळ्या गोष्टींवर. कारण प्रत्येकाचीच पेरेंटिंग काय एक्सपिरियन्सेस आहे सगळ्यांचेच वेगवेगळे असतात. सो मला काहीतरी जर बेटर माहिती पडलं तर वेल अँड गुड, चांगलं होईल, मला पण मदत होईल.
सो असं काहीचं होतं. आता पोळ्या टाकून झालेल्या आहे, मम्मी चिवडा बनवत आहेत आणि नंतर आम्ही जेवण वगैरे करतो. मग त्यानंतर थोडंसं स्किन केअर करण्याचं माझ्या डोक्यात होतं, पण अनाया किती करू देणार आहे मला माहिती नाही. बघू, काहीतरी जर जमलं तर करते, नाहीतर मग उद्या वगैरे करेल. सो चला मग. हॅलो, तू मम्माला हां 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 चाकू लागला होता मला. अच्छा, आणि मग मी काय केलं होतं? मी रडली होती बेटा. त्या कोणी मारला चाकू मला? कोणी मारला होता? त्या काकूनी मारला होता, त्या दीदीनी. अच्छा. आणि तोपर्यंत मम्मींचं चिवड्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे तयार झाल्या होत्या. मुरमुरे त्याच्यात टाकायचे होते, कारण हा चिवडा अनायासाठी बनत होता स्पेशली. सो मुरमुरेही भाजून घेतले, थोडंसं जिरं पण तळून घेतलेलं आहे, तीळ तळून घेतलेली आहे आणि आता सगळ्या गोष्टी एकत्र करून घेतल्या. त्यामध्ये चिवडा मसाला आणि पिठी साखर पण टाकलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून चिवडा तयार झाला. किती वाजले आता? किती वाजले माहित आहे? 9-10 नाही, 12 वाजले. हे सॉरी, 1 वाजला रात्रीचा 1. आणि तू कुठे निघाली आपले शूज घेऊन? कुठे निघाली? हा, लिफ्ट मध्ये. काय पाहिजे का नानू तुला? आम्ही किती वाजले? 1 वाजला. आम्ही लिफ्ट पर्यंत गेलो. माझ्या बहिणीला आणायला जायचं आहे आम्हाला. आम्ही बसलो आहे. आम्हाला जेवण वगैरे सगळं करेपर्यंतच खूप उशीर झाला होता ऑलरेडी. आणि लिफ्टपर्यंत जाऊन तिचा मेसेज आला की बस थोडा वेळ परत थांबली आहे जेवणासाठी. आणि रोशन बिचारा 1 वाजलाय तरी ऑफिसचं काम चाललेलंच आहे. आणि मम्मी ज्या 10 वाजता झोपतात त्यांना इथे येऊन 1 कधी वाजतो हे कळत नाही आहे. जनरली आम्ही 12:30च्या पुढेच झोपतो आणि अनायला पण तशीच सवय लागली आहे मोस्टली. सो मम्मी तेच म्हणते, हिला काही रात्रपित्र समजत नाही म्हणे. आणि आता घ्यायला पण आम्ही सगळेच चाललो होतो आणि मला एकदम लक्षात आलं की आपल्या फ्रीजमध्ये चोकोबार ठेवला आहे. म्हटलं चला बसले बसले आपण तो खाऊ. मग कोण येत आहे ग? कशात येतं मामी? तू काय करणार मग मामी आल्यावर? भो करणार. कसं भो करणार? कोणत्या बसमध्ये येणार का मामी? त्या बसमध्ये येणार आहे. बरं, येऊ दे मामीला. छान आहे. थंड थंड नाही आहे, कोणी सोडून दिलं? असं छान आहे. खा मग खा, नडू नये. मला पण पाहिजे दीदी, आजीला पण दे ग नानू. मला पण पाहिजे, बदमाश. मला पण पाहिजे दीदी. दीदी, नानू, आजीला काय नाही दिलं? मस्त आहे ग. आजीला दे. आजी म्हणजे तिच्यासाठी खेळणं. खेळणं. थँक्यू नानू. बश म्हणा मामीला, बश म्हणा. मला दे ना गं. बसते मी. येतो दादी. काय म्हणा मी? काय आहे ग हे? हा, काय आहे? युनिकॉर्न. युनिकॉर्न आहे. हे बघ, बॅग आहे बघ. बॅग आहे, बॅग. आणि माझी बहिणी मुंबईवरून इथे ऑलमोस्ट 1:30 वाजता पोहोचते. आम्ही तिला घ्यायला गेलो. घरी आल्यावर अशी काहीशी मज्जा चालली होती. आणि अनायाची मामी खूप जास्ती फेवरेट आहे. सो यांच्या गप्पा 3 वाजेपर्यंत चालल्या आणि त्यानंतर आम्ही झोपलो. सो असा काहीसा होता आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.